हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आपण डायरेक्ट आज ट्रम्पबद्दल बोलायला सुरुवात करूया. ट्रम्पने एवढी जगात दहशत मानून ठेवलेली आहे, ती दहशतीची झळ मला पण लागली. कारण मी एक गुगल डॉक नावाचे एक असतं ना, गुगल डॉक्युमेंट्स, त्याच्यावर ट्रम्पबद्दल हे सगळे पॉईंट्स काढून ठेवले होते ह्या व्हिडिओसाठीचे. आणि ती डॉक्युमेंट गुगलने डिलीट केली आहे काहीतरी कारण सांगून. म्हणजे इतका दबाव गुगलसारख्या कंपन्यांवर पण ट्रम्पचा आहे असं मला वाटतंय. कारण सगळ्या डॉक्युमेंट्स सेव्ह आहेत माझ्या, फक्त ती ज्याच्यात मी ही स्क्रिप्ट लिहिली होती, ट्रम्पचे पॉईंट्स काढले होते, ते सगळे डिलीट झाले. काय होऊन दे डिलीट, आपल्याकडं सगळं पार्ट आहे. आता ट्रम्पचं जो आहे त्याचं भाषण काल झालेलं आहे दावोसमध्ये. दावोस काय आहे तर एक स्वित्झर्लंड नावाचा देश आहे, त्याच्यातलं एक छोटंसं शहर आहे. तिथे सगळे जगातले बिझनेसमॅन एकत्र येतात, डिस्कस करतात, डील करतात वगैरे वगैरे. भारतातलेही भरपूर जण तिथे जाऊन डील करतात. मग इथे सगळे आता युरोपियन देश आहेत आणि इथे सगळे जमलेले असताना ट्रम्पनं तिथे एक भाषण दिलं आणि भाषणात त्याचा असा संकेत होता की तुम्ही माझ्या छोट्या भावासारखे आहेत, मला मदत करा. आता मदत कशात करा तर ग्रीनलँड, हे तुम्हाला ग्रीनलँड जे दिसतंय हे एक छोटंसं नाही सॉरी, हे एक मोठंसं बेट आहे. त्याच्यावर डेन्मार्कचं सरकार चालतं. म्हणजे डेन्मार्कची आर्मी आहे, डेन्मार्कचा कंट्रोल त्याच्यावरती आहे. आणि ट्रम्पचे 2-3 मुद्दे आहेत. ट्रम्प काय म्हणतोय की हे जे ग्रीनलँड आहे ह्याच्यावरती चायना आणि रशियाचा डोळा आहे. आणि ग्रीनलँड आम्हाला जवळ आहे. आणि ग्रीनलँडचे मध्ये तेल आणि मिनरल्स आहेत. म्हणजे भविष्यात जर बॅटरीजचं वर सगळं चाललं तर बॅटरीज कशापासून बनवणार ना, खनिजापासून बनवणार. तर असले सगळ्या गोष्टी ग्रीनलँडमध्ये आहेत. परत धातू आहेत, पाचू, माणिक, ह्या असल्या गोष्टी पण भरपूर ह्याच्यात आहेत ग्रीनलँडमध्ये. म्हणून ट्रम्पला ग्रीनलँड हवा आहे. आता काय होतं आहे की ग्रीनलँड ताब्यात आहे डेन्मार्क, म्हणजे युरोपच्या इकडे बघा, युरोपच्या ताब्यात ग्रीनलँड आहे. मग ट्रम्प म्हणते की मी तुमच्यावर टॅरिफ लावतो. ओके, मग टॅरिफचा विषय जेव्हा निघतो तेव्हा सगळे मार्केट कोसळतं. आता मार्केट कोसळल्यामुळे काय इश्यू होतं आहे की ज्या मोठ्या मोठ्या बँका आहेत, मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्स आहेत, सपोज आपल्या इकडे मोतीलाल ओसवाल वगैरे या सगळ्या आहेत ना, ह्या मार्केटमधून पैसे काढत आहेत आणि सोन्यात टाकत आहेत. म्हणून आपल्या सोन्याचे भाव वाढत आहेत. हे एक रिझन आहे. म्हणजे मी काय आता एक्सपर्ट नाही आहे, फायनान्शियल एक्सपर्ट वगैरे, बट हे एक रिझन आहे. ट्रम्पच्या तिकडे काहीही बोलण्यामुळे आपल्या भागात सोन्याची किंमत वाढते. म्हणजे जग किती जवळ आहे बघा. जगात असं आता राहिलेलं नाही आहे की इफेक्ट काहीच होणार नाही. ट्रम्प बोलला झालं दुसऱ्या दिवशी मार्केट पडतं वगैरे वगैरे, या गोष्टी आहेतच. याच्यावर तोडगा म्हणून बघूया आता उद्या दावोसमध्ये काय होतं आहे. आणि ट्रम्पला बुद्धी देऊ देऊ. ट्रम्पचं वय किती आहे? 79 वर्षाचा होणारा हा म्हातारा. याचं मी मागच्या व्हिडिओत जसं बनलं की याला एक महान स्वतःला राष्ट्राध्यक्ष व्हायचं होतं, म्हणून हे सगळं बरळतोय. आणि ते हे सांगितलं ना तुम्हाला की ते माउंट रशमोअरमध्ये त्याला स्वतःचा चेहरा लावायचा आहे मी. कारण हरकतेच तशी करतो ना. याला आता नोबेल प्राईज जगानं नाही दिला, पण हा काय म्हणतोय की मला नोबेल प्राईज पाहिजे. असं स्वतःहून कोण मला मी लय शहाणा आहे. अरे भाई बाबा, तू शहाणा आहेच माहिती आहे काय, पण जरा दुसऱ्या जगाची पण बघ. ट्रम्पच्या या गतिशील वेगवान इकॉनॉमीमध्ये भारताची अवस्था या व्हिडिओतल्या ड्रायव्हरसारखी झालेली आहे. म्हणजे कसं आहे, जर ह्या ट्रकने जर ब्रेक मारला तर आपण पण गेलो, ट्रक पण थांबेलच. पण आपली पूर्ण इकॉनॉमी नाही म्हणत, पण IT सेक्टर असेल किंवा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस आहे. आपले भरपूर सारे फ्रूट्स, फूड, फळे वगैरे तिकडे जातात. आपले भारतीय तिकडे राहतात US मध्ये. त्यामुळे त्यांची इकॉनॉमी जशी आत्ता स्पीडमध्ये आहे, त्याच्या कचाट्यामध्ये आपली इकॉनॉमी आहे. त्यांची इकॉनॉमी जर थांबली तर आपली वाट लागणार आहे. तर हा व्हिडिओ मस्त. यानंतर अजून एक न्यूज आहे पुण्यात आत्ता ग्रँड टूर चालू आहे, राईट. ग्रँड टूर काय असते तर बेसिकली एक स्पर्धा आहे सायकलिस्टची, जी जगभरात सगळीकडे होते. तुम्ही बघितलं असेल, हॉटस्टारवर बघा तुम्ही. असते ग्रँड टूर फ्रान्सची, स्वित्झर्लंड किंवा इटालियन ग्रँड टूर वगैरे सुरूच असतात. ही सायकलिंग रेस, आपल्या F1 रेसेस, इंडी कार, कार वगैरे वगैरे या गोष्टी सुरूच असतात. भारतात
आत्ता एक अशी रेस होते आणि ती पुण्यात होते. आता याच्या मागचं मेन रिझन म्हणजे तिथं नाव दिसेल तुम्हाला बजाजचं मेन प्लांट पुण्यात आहे आणि बजाजचं फंडिंग आहे वगैरे वगैरे आहे. मोठी लोकं आहेत ती. त्यामुळं हे इव्हेंट इतका मोठा ऑर्गनाईज करायचा, रस्ता वगैरे थांबून हे करायचं, कारण भरपूर मॅन पॉवर आणि मनी पॉवर लागते या गोष्टीला. आता या पुणे ह्याचे टूरचे प्रोज आणि कॉन्स आहेत, राईट. मग यांनी प्रोजमध्ये काय सांगितलं आहे यामुळे. आता हे काय म्हणतायत, आता ती डॉक्युमेंटच डिलीट झाली माझ्याकडून, त्यात लिहिलं होतं सगळं. तर यांचं बेसिकली काय आहे की सायकलला प्रोत्साहन मिळावं, लोकांना ह्याचं एन्व्हायरमेंटचं महत्त्व कळावं, सगळ्या जगाला पुण्याचे टेरेन्स दिसावे. म्हणजे काय तर कुठे डोंगरच आहेत, कुठे सपाटे वगैरे वगैरे या गोष्टी जगाला दिसाव्या. लोकांमध्ये एक फिटनेसचं हे यावं, काय असतं भूत नाही म्हणू शकत आपण, फिटनेसचं अवेअरनेसला मराठीत काय म्हणायचं रे, अवेअरनेस यावा यासाठी आपण हे सायकलिंगची इव्हेंट करतोय पुण्यात. ठीक आहे. पहिले तर सायकल चालवायला रस्ता लागतो आणि तो रस्ता नाही आहे. ओके, मग हे त्यांना समजलं असेल की ओके, अशी मीटिंग भरली असेल आणि म्हणले असतील तुम्ही सगळं म्हणताय बरोबर आहे, खरं आपल्याकडे रस्ता नाही आहे हे चालवायला, सायकल चालवायला, तर कसं करायचं. मग त्यांनी काय केलं, जिथे जिथे टूर होणार आहे ना ते सगळे रस्ते टॉप नॉच युरोपियन क्वालिटी, अमेरिकन क्वालिटी, जे नितीन गडकरी सर म्हणतात ना की दुबईला पण लाज वाटेल इतका खतरनाक रस्ता करतो आम्ही, बटरसारखा मक्खन, असे रस्ते भारतात केलेत. एक खड्डा दिसणार नाही, कारण तो सायकलिस्ट आहे, राईट. त्याचं खड्ड्यात जाणं, त्याचं परफॉर्मन्स, शिव्या वगैरे देणार. ओके. आता बाहेरच्या देशामध्ये रस्त्याच्या साईडहून अशी ग्रीनरी असते, म्हणजे रस्ते फिक्स केले का केले. सेकंड, रस्त्याच्या साईडून ग्रीनरी असते, असं निसर्ग सौंदर्य असतं, राईट. असे उगाच सगळी झाडं तोडून तिथं बिल्डिंग वगैरे बांधलेले नाही आहेत, असं डोळ्याला पण दिसायला चांगलं असतं. कुठेतरी गटरीत वगैरे चालवत नाहीत ना सायकल. म्हणून यांनी काय केलं, कुंड्या ठेवल्या. आता झाडं तर उगवत बसवणार नाहीत, उद्या इव्हेंट आहे ना, आज झाडाला पाणी घालायला लागलं तर उग बाबा उग, असं तर नाही करणार. मग यांनी कुंड्या ठेवल्या आणि ती झाडं मोठी केली, सॉरी मोठी नाही, मोठी झाडंच लावली तिथे आणि झालं. ह्या दोन गोष्टी झाल्या. ओके, खतरनाक, हे काय का होईना आपल्याकडे झालं आहे सगळं व्यवस्थित, बरोबर. आता असे व्हिडिओ समोर येत आहेत की त्यांनी, आता सपोज डबल वे आहेत, एक जायचा रस्ता एक यायचा रस्ता आहे, आणि जे जायचा रस्त्यावर हे आपलं रेस आहे तोच रस्ता केला आहे. अरे पलीकडचा रस्ता कोण करणार. म्हणजे हे करू शकतात. हे जे सगळे आहेत ना, हे जे रस्ते करतात, कॉन्ट्रॅक्ट काढतात, ते कॉन्ट्रॅक्ट काढून त्याचं रस्ता करणारा इंजिनियर असतो, तो इंजिनियरने केलेला रस्ता बघणारा अधिकारी, PWD वगैरे, ह्या सगळ्यांचा, ह्या सगळे करू शकतात चांगले रस्ते, यांच्या मनात आहे, पण ते करत नाहीत. अजून एक शॉकिंग गोष्ट आहे, माझा व्हिडिओ नाही, मी कोणाचा व्हिडिओ असेल त्याचं क्रेडिट टाकतो इथे. कुंड्या लिटरली मातीत बुजवून टाकलाय. साहेब झालं का काम आजचं. लावली होती रस्त्याच्या साईडला, असू देत ना भाई, पाणी घाला त्या झाडांना, वाढतील, छान दिसेल ते. काढून का नेत आहेत मला सांगा, काढून का नेत आहेत ते झाडं काढून का. मी क्रिटिसाइज नाही करत आहे कुठल्याही गव्हर्नमेंट पॉलिसी वगैरे याला, पण बेसिक गोष्ट आहे ते. आणि हे एक अंकल सायकल चालवत होते, आजोबा, त्यांचा एक व्हिडिओ फेमस झाला आहे ग्रँड टूरमध्ये. आणि एक फनी गोष्ट, भूमकरचा ग्रँड टूर असताना हा एक व्हिडिओ बघा. आणि
लगेच दुसऱ्या दिवशी भुंकर चौक म्हणून एक एरिया आहे, ज्यांना माहीत नसेल तो एकदम क्राऊडेड एरिया असतो. आत्ता जरी तुम्ही गुगल मॅपवर बघितला असेल तर तो एकदम लाल गडद लाल ब्राऊन कलरचा मॅप दिसतो तिथे ह्याच्यासाठी ट्रॅफिकसाठी. यानंतर मी पुण्याचा AQI चेक केला. किती आहे AQI म्हटलं, हे सायकलिस्ट एवढे धापा टाकत आता जर सायकल पळवत असतील तर एअर चांगली पाहिजे ना, तर एक 150 ते 200च्या मध्ये AQI पुण्याचा आहे. आणि असंच मी स्क्रोल डाऊन करत झूम आउट केलं तर मला सापडलं की अकलूजमध्ये रँडमली 350 वगैरे AQI. काय चाललंय महाराष्ट्रात? म्हणजे वाय इतका भयानक काय चालू आहे? अकलूजचं कोण असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा इतका भयानक काय आहे या स्पॉटवर. तर म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ही जी ग्रँड टूर झाली याचा किती इफेक्ट पडेल? सायकलिस्ट किती तयार होतील आपल्या इथे? रस्ते परत सुशोभीकरण रोडच्या साईडचे. आत्ता जरा निवडणुका झालेल्या आहेत तर लोकांना एक एक्झाम्पल सेट केलेलं आहे यांनी की आम्ही असं करू शकतो. म्हणजे ते नसतं का की एक खट्याळ पोरगं असतं जे नापास होत असतं पण ते हुशार असतं, मग त्याला म्हणत असतं की तुझ्यात पोटेन्शियल आहे, खरं तू हे असलं काही करत जाऊ नको, तू अभ्यास करत जा. असं झालं ते की हे सगळे मिळून खतरनाक रस्ते खतरनाक सुंदर शहर करू शकतात, पण करायचं नाही आहे कोणाला. तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, तुम्हाला एक चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक मारायचं आहे आणि असेच फनी आणि वियर्ड न्यूजसाठी थँक्यू.